राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करू। पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये, पवित्र धामामध्ये, पवित्र पर्वामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रगट करू। पहाटेच्या वेळेच्या या मुक्त चिंतनामध्ये चालू असलेला विषय स्वांत सुखाय साधक हिताय अशा हेतूतून जो चालू आहे त्यामध्ये संतवर्णित विचार आपण पाहतो। काल आपण एकादशीच्या निमित्तानं शरणागतीचा भाग पाहिला, पाप निर्मुक्ती करता। त्याच्या आदल्या दिवशी एक विषय चालू होता, कपट गाठ मन में नहीं सबसो सरल स्वभाव, नारायणता भजन की लगी किनारी नाव। साधक हिताय असणाऱ्या संकेतामध्ये संतवर्णित हा जो दोहा आहे मोठा मार्मिक चिंतन करणार आहे। कपट गाठ मन में नहीं सबसो सरल स्वभाव। संतांची अशी घागर में सागर अशी भरण्याची पद्धती आहे। एकात एक अन्योन्याश्रय, मनात कपट न राहणं म्हणजे मन शुद्ध होणं, सरळ स्वभाव होणं म्हणजे शुद्ध होणं, आणि भगवत प्राप्तीचं मुख्य साधनच अंतःकरण शुद्धी आहे। भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। तेव्हा संतांचे साधे साधे वाक्य असायचे। महाराज डोंगरे महाराज म्हणायचे की तन धुण्याची काळजी करता हजारो रुपयाचा साबण लोक खर्च करतात, काळीच धुण्याची काळजी घेत नाहीत, असं सोपं वाक्य सांगायचे। त्याचा अर्थ हाच आहे। हे डोंगरे महाराजांचं वाक्य आहे प्रवचनात, की जीव शरीर शुद्धी करता हजारो रुपयाचा साबण खर्च करतो, पण आत सूक्ष्म शरीर जे अंतःकरण रूपानं आहे त्याच्यात किती घाण आहे हे लक्षातच घेत नाही। म्हणून अंतरंगातला शोध जर करायचा असला तर नेहमी फार महत्त्वाचं आहे। आपलं हे जे वरून जे मेकअप चालतं हल्ली खूप चालतं, त्या मानाने काही दोष त्याच्यातही आहेत। शुद्धीच्या नावाखालीच लोक अशुद्धी करतात। हा जो अशुद्ध साबण आहे ना, हा अशुद्ध साबण घेऊन शरीर धुणं म्हणजे घाणीवर घाण लावण्यासारखं आहे, लक्षात घ्या। हे जे शॅम्पू आहे, एक शॅम्पू हे ते, या सगळ्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की शुद्धीच्या नावाखाली आपण अशुद्धी करतो कित्येक वेळेला। या कलियुगात तर सगळं असंच चाललंय। आधुनिक फॅशनमध्ये इतके अपवित्र पदार्थ आपण चांगल्याच्या नावाखाली आपण वापरतो, असं आहे। एकादशीच्या पवित्र दिवशी हा डालडा खाणं म्हणजे चांगल्याच्या नावावर अशुद्ध खाणं आहे। साबुदाणा खाणं सुद्धा असं आहे। तर आपल्याला वरचा भपका आवडायला लागला, आतलं काही पाहायला तयार नाही। भारी हॉटेल तर फर्निचर पाहून घ्यावं, बाकी करणारे स्नान करतात का नाही, किती त्यांना घाम येतो भटारखाना पाहिल्यानंतरच कळतं। आंघोळी करत नाहीत, मांसाहारी
आणि आपण फक्त वरचा भपका पाहतो. एअर कंडिशन आणि काचान फर्निचर फार भारी वाटेल. तर हे शुद्धीच्या बाह्य रूपामध्ये अशुद्धीकडं लक्ष नसल्यासारखं आहे. तसं आपल्या शरीराची शुद्धी आणि अंतरंगातली सूक्ष्म देहाच्याकडं लक्ष नसणं हा त्यातलाच प्रकार आहे. कलियुगामध्ये कितीतरी मेकअपचे सामान वाढत चाललेत वरून सुंदर दिसण्याकरता. महाराजांचे किती साधे साधे वाक्य असायचे पण त्यात खूप भरलेलं असायचं. ते म्हणायचे न खरा इति नखरा. जो खरा नाही त्याचं नाव नखरा. तर नखरे खूप वाढलेत आपल्या जीवनात सगळ्याच बाबतीत. आणि नखरा ह्यात कृत्रिमता आहे. वरवर आतलं झाकून ठेवून चांगलं दाखवण्याचा जो प्रकार आहे ना, ही सगळी कपटाचाच प्रकार आहे. एक नंबरचे टॅमॅटो वरच्या कॅरेटच्या व्हायच्यात रचायचे, एक नंबरचे आंबे वर रचायचे आणि ते कॅरेट खूप चांगले असं दाखवायचं. हे सगळं प्रकार काय कपट. तर सहज जीवन नसल्यावर ही कपट काम करतं. आणि 90% लोक कोणत्या ना कोणत्या अंगानं कपटी असतातच. नसलेलं दाखवणं हे सुद्धा कपटच आहे. परमार्थामध्ये कपटाचे फार बारीक 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 अंग आहेत असं आहे. हे कपट आपल्या जीवनातलं गेलं पाहिजे. सबसो सरळ स्वभाव हा सर्वांकरता सरळ स्वभाव आहे. तर त्याच्या पुढचा टप्पा आहे फार. कपट निघाल्याशिवाय मनामध्ये आत एक आणि बाहेर एक हीच गाठ आहे. दुसऱ्याशी कपटाने वागणं, बाहेर दाखवणं वेगळं, याच्यानं गाठ पडते बरं का. आहे तसे असणारे सरळ काही तमोगुणी माणसं त्यांच्यात कपट असतं पण गाठ नसते. आणि हे जे जास्त वरून चांगल्या वेशाचे आहेत ना, ह्याच्यातमध्ये कपटही असतं आणि शिवाय गाठ असते अंतःकरणामध्ये. आणि त्यामुळं वरून अजून सज्जनता दाखवण्याचा तो प्रयत्न असतो. यालाच दंभ म्हणतात. दंभाचे प्रकारामध्ये सात्विक दंभ, रजोगुणी दंभ पुष्कळ बारीक भाग येतील. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. तर गाठ म्हणजे दंभ, कपट आणि गाठ. आणि ही गाठ मनमे नाही, मनात झालेली गाठ आहे. म्हणून सगळ्या आध्यात्मिक पुरुषांनी मनाला उपदेश करण्याचा फार प्रयत्न केला. तर सगळा परमार्थाचा जोर प्रारंभिक पोर्शनमध्ये मनावर आहे सगळा. हे लक्षात घ्या. प्रारंभिक पासून शेवटपर्यंत मनेव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. म्हणून प्रार्थना मागताना संतांनी मनात तेथे धाव घे राई विठोबाचे पायी. शिकवताना सुद्धा मनाला शिकवलं. लक्षात घ्या. प्रार्थना करताना सुद्धा मनाकरता खूप प्रार्थना केली. बोध करताना मनाबरोबर फार केला. म्हणून मधून मधून छोटं पुस्तक खिशात ठेवत जावं. समर्थांचे मनाचे श्लोक चिरंजीवपर वाचत जावं. म्हणजे फार आपल्याला लाभ होतो. लक्षात घ्या. हा दोहा समोर ठेवावा. आपल्या घरात एखाद्या मुख्याच्या ठिकाणी लावून ठेवावा. कल्याणाचं थोडक्यात सूत्र कपट गाठ मनमे नाही, सबसो सरल स्वभाव, नारायणता भगत की लगी किनारी नाव. हा सबसो सरल स्वभाव जो आहे ना, हा ज्ञानी भक्त आहे बरं का. वासुदेव सर्वमिती असल्याशिवाय तो सबसो सरल स्वभाव होत नाही. असा अन्योन्याश्रय एकमेकाशी संबंध आहे. त्याला जोपर्यंत जीव महाराज आपल्याला दोषी दिसणं, दोषी असलेला दोषी दिसणं आणि दोषी असूनही आपल्याला दोषी न दिसणं, सरळ स्वभावामध्ये हे आहे. आपली दृष्टी एकच राहिली पाहिजे, त्याची कशी असो.
ते संताचं वर्णन सांगतात ना की विंचू रूपाने दिसून विंचवाशी विंचवाच्या पद्धतीनं वागणं वेगळं आणि आपल्या सरळ स्वभावाने वागणं वेगळं. सबसो सरळ स्वभावामध्ये मानवाची अपेक्षा अशी आहे की विंचवानी विंचवाचा कारभार केला तरी आपण त्याच्याशी सरळ वागणं. ती गोष्ट सांगतात, तो साधू उभा होता आणि तो विंचू चालला होता आणि त्याला तारावं वाटलं आणि तो तीनदा तो काढत होता आणि तो स्वभावाप्रमाणे नांगी मारतच होता. तर एका बाहेरच्याने विचारलं, अरे तू एवढा विंचू तुला दोनदा तीनदा चावला तरी तू त्याला काढायचाच प्रयत्न करतो. अरे म्हणे मी मानव आहे, सुजाण आहे, समजदार आहे, त्याला तर कळतच नाही तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागल. मी माझा स्वभाव का सोडू? त्याचा स्वभाव विंचवाचा नांगी मारण्याचा आहे, माझा स्वभाव आहे बुडलेल्याला काढण्याचा. तर मानवाचा सहज स्वभाव सरळ असला पाहिजे. हे संतत्वाचं फार सुंदर लक्षण आहे मला. म्हणजे स्वभाव सुधारण्याने खूप लाभ होणार आहे. आपली सगळी जास्तीत जास्त काय, आपण कुठपर्यंत पोहोचतो तिथून पुढं आम्ही चालत नाही. आमच्या गाड्या आडल्यात तिथं. सरळाशी सरळ वागेपर्यंत आम्ही पोहोचतो पारमार्थिक माणसं, पण वाकड्याशी सरळ वागण्यापर्यंत आम्ही मात्र नापास होतो. हे लक्षात घ्या. सरळाशी सरळ वागतो पण महाराज तोपर्यंत तुमचं कल्याणाचं हे नाही. वाकड्याशी सुद्धा सरळ वागणारा. ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताईनं बोध केला की जगत अग्नी झालं तरी आपण पाणीच व्हायला पाहिजे. म्हणजे विरोधकाशी सुद्धा आपण आपला स्वभाव ठेवायला पाहिजे, सरळ स्वभाव बरं का आपला. म्हणजे तर ही साधुतेचं लक्षण आहे. तर हितापूर्वी स्वभाव सुधरा, तुमचं हित होईल, तुमचं कल्याण होईल. लगी किनारी नाव, आपलं सरटबेट आपल्याजवळ आहे. जसं आजच्या याच्यात हा एक वेगळा मुद्दा मी सांगतो आहे. जसं एकांतात आपलं दर्शन घडतं, मनाची आसक्ती कुठं अडकलेली आहे, व्यवहारावरून लोकांना आपण चतुराईनं माझं मन अडकलं नाही असंही दाखवू, पण तुम्ही तुमचे परीक्षक आहात. तर एकांतात देव आठवतो का? एकांतात जोपर्यंत जगत आठवतं, एकांतात जोपर्यंत विकार आठवतात, काम क्रोधादी विकारांची आठवण येते, तोपर्यंत आसक्ती केंद्र प्रपंचाशी आहे असं समजावं. तसं जगताच्या बद्दल प्रतिक्रिया जशाच तशा होतात तोपर्यंत आपण साधनेच्या याच्यावर गेलं नाही, वॉलच्या वर पाणी गेलं नाही, तोपर्यंत आपण कधी खाली घसू शकतो. जशाच तसं जोपर्यंत होतं आहे ना तोपर्यंत कधी खाली घसरू शकतो. जशाच तसं नको, आपल्याच पद्धतीत. त्याचा आपल्यावर प्रभाव नको, आपला त्याच्यावर झाला तर चालेल. आपल्यावर त्याचा प्रभावच होता कामा नये. मग प्रभावच होता कामा नये, मग फक्त चांगलाच का नाही, वाईटही होता कामा नये. म्हणून तर दुसरा वाईट वागला तरी आपण चांगला वागा, याचा अर्थ काय? तर वाईटसुद्धा प्रभाव आपल्यावर होता कामा नये. चांगलाही नको आणि वाईटही नको. मानव चांगला प्रभाव करून घेण्याच्या लायक नाही. संत, देव, शास्त्र चांगला प्रभाव करून घेण्याच्या लायक आहे. त्यांच्या प्रभावाला एक दिशा आहे, स्थिर दिशा आहे. हा नकलीपणानं सुद्धा आपल्यावर चांगलेपणाचा प्रभाव होतो, काही काळ टिकतो, नंतर वाटतं नाही हे असंच आहे काम. तर प्रभाव करून घेण्याचा विषय जगत नाही, संत प्रभाव करून घेण्याचा विषय आहे. आणि त्यांचं ते वॉलच्या वर गेलेलं पाणी कोण्याही परिस्थितीमध्ये अंतरंगदृष्ट्या सम राहतं. असं आहे. जशाच तसं म्हणजे समता नाही. आपल्या डोक्यात आपण तो तसं वागू लागलं, आपल्याला तसं करणंच भाग आहे. हे व्यवहाराकरता ठीक आहे. नाठाळाचे पाठी घालू काठी, हे व्यवहारी नीतिमत्ता सांगितली संतांनी. ही काही मूळ अध्यात्म नीतिमत्ता नाही आहे. अध्यात्म नीतिमत्ता अशीच आहे की दुसरा तुमच्यावर कोणत्याही विकारानं धावून आला तरी तुम्ही तुमच्या आहे तशीच प्रतिक्रिया व्हायला पाहिजे, सरळ. म्हणून कपट गाठ मन में नहीं, सबसो सरल स्वभाव. आणि सबसो सरल स्वभाव हाच खरा स्वचा भाव आहे.
असा बारीक शब्द आहे त्याचा. स्व त्या सरळ परमात्म्याचा अंश आहे. मग जर परमात्मा सर्वभूत हिते रता हा आहे, तर ती सरळ स्वभावाची आपल्याला पण हे आलं पाहिजे. सबसो सरळ स्वभाव. शब्द अगदी छोटे असतात, थोडे असतात. घागर में सागर. तुम्हाला तुमचा परमार्थ तपासण्याचं एक मीटर आहे. जसं तुमचा एकांत हा भगवत संबंधी झाला, हे जसं तुमचा मीटर तपासण्याचं तुमच्याजवळचं साधन आहे, तसं आपला स्वभाव पहा आणि आपली प्रगती समजा. आपला जर स्वभाव सरळ असला ना, तर आपण प्रगतीच्या दिशेनं बरोबर आहे. आणि ती सरळता, सरळाशी सरळता याला सरळ म्हणतच नाहीत. सगळ्याशी सपसो, हा सपसो महत्व अंडरलाईन आहे, लक्षात घ्या. सपसो सरळ स्वभाव. आता प्रतिक्रिया आपल्या आपल्यात होणं वेगळं. आता तुकोबरायांना एका वाण्याच्या पत्नीनं त्या लोहगावच्या शिक्षा देण्याकरता पहाटी उकळतं पाणी अंगावर घातलं. स्वतःच्या बाबतीत प्रतिक्रिया झाल्या, देवाला प्रार्थना केली की अरे देवा माझं अंग आता पार येऊन. पण त्या प्रतिक्रियेमध्ये समोरच्या बाबतीत काय? समोरच्या बाबतीत काही नाही. याला म्हणावं सरळता. त्यांनी त्या बाईच्या बाबतीत थोडी दुष्ट इच्छा केली असती तर ती ऋषीमुनींच्या जशा संकल्पाच्या तपाच्या ताकदीत तसं तिला कितीतरी काही घडू शकलं असतं. पण प्रतिक्रिया त्याच्याबद्दल नाही. मग दृष्टी कशी? तुम्ही म्हणाल मग अशा वेळेला काय स्वतःला समजावं? तर त्याची दृष्टी अशी असते की दुसरी व्यक्ती कोणी आपल्याला त्रास देऊ शकत नाही. आपल्या प्रारब्ध कोणतं तरी आपलं पाप कटतंय म्हणून हे घडलं. म्हणून अंतर्मुख होऊनच त्या घटनेकडं पाहणं. संसारात आपल्याशी घडणाऱ्या सगळ्या घटनेचा संबंध जगाशी न लावता आपण आपल्या कर्माशी लावला तर प्रतिक्रियेमध्ये कपटी व्यवहार होणार नाही, सरळ स्वभाव बनेल. आपली अंतर्मुख स्थिती नसल्यामुळं सगळ्या क्रिया उलट आपल्या संबंधापेक्षा दुसऱ्यावर कसं थोपता येईल. मी तर 90% परमार्थात आलेल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा एक मोठा दोष पाहिला, मोठा. आमच्या आश्रमामध्ये आत्तापर्यंत आमच्या संबंधामध्ये हजारो साधक लोक आले गेले, पण दुसऱ्यावर थोपायचं. साधी थोडी चूक जरी प्रगट झाली, नाही माझा संबंध नाही. आमच्या सगळ्या लोकांना ही सवय, आपल्यावर अपवाद येता कामा नये, आपलं सवय, आपला काही संबंध नाही. हे माझ्यामुळं झालं नाही, दुसऱ्यामुळं झालं. तर ही अंतर्मुख दृष्टीच कमी असते. असं प्रामाणिक सरळता होत चालली म्हणजे आपली चूक प्रामाणिकपणे स्वीकार करणं. बरोबरला सगळे अभिमानान मान ताट करून माझ्यामुळं झालं म्हणतात. मग तिथं जर माझ्यामुळं झालं तर मग चूक झाली तर तुझ्यामुळं, तर ती तुला तितक्याच प्रामाणिकपणे स्वीकार करायची सवय लागली पाहिजे. सरळ स्वभावामध्ये ही अंतर्मुख दृष्टी एक. दुसरी पाहण्याची दृष्टी, सबसो सरळ कोण वागू शकतो? तर सगळ्यांमध्ये परमात्मा भाव. आणि हा परमात्मा भाव हा त्याचा स्वभाव आहे. ममैवांशो जीव लोकेचा अर्थ काय झाला? आणि जो त्याचा मूळ आतला गाभा परमात्म्याचा अंश आहे, त्या रूपात त्याला पाहिल्यावर सरळ स्वभाव विकसित होईल. पाहण्याची दृष्टी बदला. आपण या त्रिगुणाच्या प्रभावामध्ये राहिल्यामुळं आपल्या दृष्टीमध्ये गुणप्रभावाचा दोष असल्यामुळं क्रिया प्रतिक्रिया या सगळ्या होत असतात. या क्रिया प्रतिक्रिया जर तुमच्या थांबल्या तर तुम्ही निश्चितपणानं, कारण क्रिया प्रतिक्रियेनंच रागद्वेष, रागद्वेष वियुक्तस्तुर विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति असं आहे.
तो प्रसाराच्या लेव्हलकडे जातो, आत्मवश. म्हणून आत्मवश नसतो, इंद्रियवश असतो, अंतःकरणवश असतो. म्हणून साठलेल्या संस्कारानुसार त्याच्याशी प्रतिक्रिया होते. आपण वाईटाशी वाईट वागतो असं नाही, ज्याच्याबद्दल वाईट धरलंय त्याच्याशी वाईट वागतो. कधी कधी वाईट वागणारा सुद्धा तुमच्या पर्सनल लेवलमध्ये तुम्ही त्याची स्वीकृती चांगली केलेली असते. आई मुलगा दरोडेखोर झाला तर तिची चांगलं वाटते, कारण स्वीकृती तशी, तो माझा मुलगा आहे यामुळे त्याच्याशी चांगले वागते. तर गुणावर दोषाचा आरोप, दोषावर गुणाचा आरोप, ह्या दोन्ही प्रतिक्रिया आपल्याला सरळ वागू देत नाही. आपण ज्याच्यावर जे दोष टाकलेत ते दोष आपल्या मनाचेच असतात 90% व्यवहार करताना. ते वस्तुस्थितीनं दोष असतीलच असं नाही, पण आपली दृष्टीच आपण बदललेली आहे. त्यामुळे हे सगळं ईर्ष्या, राग, द्वेष हे घर पकडून राहतात. ही तुमची त्याच्याशी पकडलेली दृष्टी ही त्याला कारणीभूत आहे. म्हणून रागद्वेषाला आपले आपण जबाबदार आहोत, आपण दुसऱ्याला जबाबदार धरत चालतो. हा घोटाळा आहे. त्याच्याशी आपण आरोपित केलेली जी दृष्टी आहे, मग त्या दृष्टीत जर कावीळ झालेली असेल तर पांढरंसुद्धा पिवळं दिसू शकतं. दृष्टीत कावीळ झाल्यावर पांढरंसुद्धा पिवळं दिसतं. तर रोगी नजर, तर नजरेतला रोग कमी करा. डोंगरे मला साध्या भाषेत सांगायचे, ज्याची दृष्टी सुधारली त्याचं जीवन सुधारलं. डोळे पवित्र करा. वेगळ्या अँगलमध्ये मग त्या डोळ्यामध्येच ज्ञानचक्षुच्या अर्थानं सपसो सरळ स्वभाव आहे. हा दृष्टी शब्द, बोलणं शब्द जसं व्यापक आहे बरं का. ही अंतःकरणाला सुद्धा दृष्टी आहे. नुसत्या स्थूल त्या ज्ञानेंद्रिय म्हणून जे दृष्टी शब्द वापरला तो तेवढा एकच शब्द नाही. जसं मौन सगळ्या अँगलचं मौन आहे. आपण तोंडाने बोलतोय प्रधान झालं, पण बाकीसुद्धा मौन आहे. मी तुम्हाला कित्येक वेळा वर्णन सांगितलेलं आहे की अरे मौन आपण हाताने सुद्धा बोलतो, ते कानाला ऐकू येत नाही, पण डोळे जर उघडे असले तर समजतं. शब्द समजायला कान लागतात, पण इशारा समजायला कान नाही लागत. हे बोलणं झालं की नाही, कानाला ऐकू आलं काही, पण डोळ्याला समजलं का नाही. तर या दृष्टी आहेत, लक्षात घ्या. तर जसं हे बोलण्याचे प्रकार आहेत तसंच दृष्टीचे प्रकार आहेत. याच डोळ्याने जे दिसतं तेच दृष्टी नाही. अंतःकरणाचा पकड ही सुद्धा एक दृष्टी आहे. ती याच्याहीपेक्षा जास्त पक्की आहे. ती लवकर जात नाही. डोळ्यापुरतं दृश्य तरी जातं, पण ते जात नाही लवकर. म्हणून माणसं म्हणतात ना, हाताने मारलेलं विसरतं पण शब्दाचा मार विसरत नाही. हात कर्मेंद्रिय आणि शब्द ज्ञानेंद्रिय. म्हणजे कर्मेंद्रियाच्या प्रभावापेक्षा ज्ञानेंद्रियाचा प्रभाव जास्त आहे. शब्दानं बोललेलं तरी बदलू शकतं, पण अंतःकरणाने पकडलेलं त्याच्याहीपेक्षा पक्क आहे. कारण ज्ञानेंद्रियाच्याही आत अंतःकरण आहे आणि त्याची ती पकड असते. चांगले चांगले समजावून सांगणारे सगळे वजा होतात, ते अंतःकरणाची पकड सुटत नाही. आणि ही जी अंतःकरणाची पकड याला म्हणायचं गाठ. कपट गाठ मन में नहीं, सबसो सरल स्वभाव. नारायणता भजन की भक्त की लगी किनारी नाव. तर जीवन सुधारायचं आहे तर कपट सुधरा, कपटातली गाठ सोडा, स्वभाव सरळ बनवा. आणि मग फार थोडं शिल्लक राहणार आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. ही आतली दृष्टी आहे. ही सगळ्यात पहिली पकड तिथं आहे, सगळा दोष तिथं आहे. म्हणून तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, व्हावे गावे गीत शुद्ध करून. हा शुद्ध चित्तातला जो व्यवहार आहे ना, तो सगळ्यात आतला आणि सगळ्यात महत्त्वाचा. हृदय जसं महत्त्वाचं आहे ना, तसं या परमार्थामध्ये हे चित्त हे हृदयासारखं आहे. स्थूल देहामध्ये हृदय हे एक इंद्रिय आहे, मूठभर आकाराचं, आपल्या छातीच्या पिंजऱ्यात ठेवलेलं. पण परमार्थातलं हृदय चित्त, अंतःकरण.
आणि त्याला सुधरा. म्हणजे तुमचं निम्म्याला वर काय बरंच लगी किनारी नाव सर्टिफिकेट देऊन टाकलं पासिंग मार्काचं. कपट गाठ मन में नहीं सबसो सरल स्वभाव, नारायणता भगत की लगी किनारी नाव. वारकऱ्यांचा देवाने स्वीकार केला याचं तुम्हाला सर्टिफिकेट तुमचं तुमच्या अंतःकरणात पाहायचं असेल तर या रूपानं पहा. स्वभाव सरळ झाला का आपला? स्वभाव सरळ झाला तर तुम्ही पास. आणि तुमचा तुम्हाला स्वभाव कळतो. स्वचा भाव स्वला नाही कळणार तर कोणाला कळणार? तेव्हा आपला स्वभाव कसा आहे हे आपलं चित्र आहे. जसं प्रतिबिंबातलं हे पाहून आपल्या स्वतःचा अनुमान करता येतं, तर स्वभाव हे तुमचं प्रतिबिंब आहे स्वरूपाचं. स्वरूपाचं प्रतिबिंब स्वभावातून कळतं आणि प्रतिबिंबानं स्वरूपाचं स्वरूपही कळतं. स्वभावानं स्वरूपाचं स्वरूप कळतं. म्हणजे स्वभावानं स्वरूप कळणं ही एक साधना आहे. आणि स्वरूप कळलं की कामच झालं असं आहे. तेव्हा स्वभाव आणि स्वरूप या दोन्हीच्या माध्यमातून जगतसंबंध विच्छेदाची ताकद तयार होते. आपल्याला स्वरूप खरं कळायचं असेल तर स्वभावरूपी आरशामध्ये पहा आणि स्वभाव बदलला की स्वरूप बदललं. दोन्ही आहे. स्वरूप ज्ञान झाल्यावर स्वभाव बदलतो, ती एक क्रम. आरसा स्वच्छ आणि चांगला ठेवणं हेही प्रतिबिंब चांगलं कळण्याचं एक साधन आहे. आणि चांगलं आपलं स्वरूप चांगल्या आरशात पाहिल्यावर स्वरूपामुळंच चांगलंच दिसेल. जसं स्वरूप असेल तसंच दिसेल की नाही? तर स्वरूपानुसंधानी जीवाचा स्वभाव चांगलाच असेल आणि त्यांनी पण स्वभावावरूनच आपल्याला ओळखावं. आणि आरशाचा आधार, चांगल्या आरशाचा आधार घेतल्यावर म्हणजे आरसाच केंद्र आहे. स्वरूपाला चांगलं समजण्याचं केंद्र आरसाच आहे आणि स्वरूप आहे कसं समजायचं ह्याचं आरसा केंद्र आरसाच आहे. दोन्हीचंही केंद्र आरसाच आहे. तर स्वभाव हा तुमच्या स्वरूपाचा आरसा आहे. आणि सरळ स्वभाव हे सर्टिफिकेट जर मिळालं तर समजा आपलं काम झालं. कपट गाठ मन में नहीं सबसो सरल स्वभाव, नारायणता भजन की लगी किनारी नाव. बस हा एक दोहा लक्षात ठेवा. आयुष्याकरता साधक हिताय. स्वांत सुखायमध्ये स्वरूपानुसंधानामुळं स्वभाव सुधारलेला आपल्याला अनुभवाला येईल. आणि साधकीय दृष्टीमध्ये स्वभावावरून आपल्याला स्वरूपाच्याकडं चाललो की नाही हे कळेल. स्वरूपाच्याकडं चाललो की नाही हे कळायला आहे स्वभाव कारण. आणि आपण स्वरूपावर आरूढ आहेत की नाही याची प्रतिक्रिया पाहण्याचे स्वभाव कारण. सिद्ध हे स्वभावावरून स्वतःला सिद्ध मानावं आणि साधकांनी स्वभावाकडं पाहून स्वरूपाकडं जावं. हे दोन्हीचा रस्ता हाच एकच आहे, लक्षात आहे. तर काल भगवंताचं रूप आणि स्वरूप एक जातीय आहे असं सांगितलं. मानवाचं रूप आणि स्वरूप एक जातीय नाही. रूप पाहून स्वरूप कळत नसतं. हे व्यवहारातले लोक लग्न करून काही काही फसतात. ते रूप पाहतात आणि स्वरूप माहीतच नसतं. ते नंतर प्रगट होतं काय आहे ते. काय रूप वरून दिसतं, आकर्षण होईपर्यंत त्याचा उपयोग करतं आणि स्वरूप नंतर कळतं. मग कोणत्या रूपाने कळतं? स्वभावाच्या रूपाने. रूप आणि स्वरूप याच्या रस्त्यातला आरसा काही असेल तर स्वभाव. मग का बिघडतं? रूप तर चांगलं होतं, तुम्ही पसंत केलं होतं, बिघडलं का? स्वभाव. आपल्या ताब्यात ठेवण्याचा स्वभाव, रूपाचा अभिमान. आणि त्यामुळे अनेक लग्नापूर्वी रूपाकडं पाहून केलेले लग्न म्हणून शास्त्रांनी पाहावं बरं का. हे जे पत्रिका पाहावी, ग्रह पाहावे, हे जे कारण आहे याचं कारण स्वभावाचं दर्शन त्याच्यातून मिळतं.
तुमची पत्रिका स्वभावाचं दर्शन घडवू शकते. भावी स्वभावाचा सुद्धा आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये इतके प्रकार आहेत की तुमचा स्वभाव आहे कसा आणि होणार कसा इथपर्यंत सगळी ती पत्रिका तुम्हाला दाखवते. तो कधी बदलेल, कसा बदलेल. तर पत्रिका शास्त्रप्रमाण आहे आणि आपले नेत्र हे आपल्या पर्सनल प्रमाण आहे. आपल्या नेत्राला गोंडस वाटलं रूप गोंडस वाटलं ते टिकल का? पत्रिके इतकं ज्ञान आहे का तुम्हाला? आज जी सुंदर दिसते थोडी तुमच्याकडं आल्यानंतर इतकी बेढब होते, कसंही खाऊन काही खाऊन. तेव्हा व्यक्तीचं रूप आणि स्वरूप याच्यात अंतर आहे. संबंध स्वरूपाकडून पाहून करावा आणि सरळ स्वभावाची दृष्टी यायला सुद्धा तुमची दृष्टी स्वरूपानुसंधानी असली पाहिजे. रूपानुसंधानी तोपर्यंत तुम्ही रागद्वेषाच्या जाळ्यातच राहणार. स्वरूपानुसंधानी व्हा. स्वतःच्याही बाबतीत स्वरूपानुसंधानी व्हा, जगाच्याही बाबतीत स्वरूपानुसंधानी व्हा. फक्त रूपानुसंधान आणि स्वरूपानुसंधान एक असलेल्या देवाच्या बाबतीत रूपानुसंधानातून सुद्धा स्वरूपानुसंधानाकडे जाता येतं. पण मानवाच्या बाबतीत रूप आणि स्वरूप याची एकता राहील असं कधीच शक्यता समजायची नाही. आयुष्यानं बदलणारच आहे. ते लहानपणचं म्हातारपणी राहत नाही, तरुणपणचं रोगी झाल्यावर तरुणपणातच राहत नाही. रूपाचे बदल कितीतरी होतात. तर मानवाचं रूपन स्वरूप अभिन्न नाही, परमात्म्याचं रूपन स्वरूप अभिन्न आहे. म्हणून परमात्म्याच्या रूपावर भाळलं तरी योग्य आहे, पण स्वतःच्या फक्त स्वरूपावर भाळा. आणि जगतातल्या जीवांच्या सुद्धा स्वरूपावर भाळलात तर जगत तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. आणि रूपावर भाळलात की कुठंतरी तुम्ही अडकलाच म्हणून समजा. देवाच्या बाबतीत रूपावर भाळाचा लाभ होईल. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देवावर हरपला रूप पाहता लोचनी सुख झाले हो सारे. देवाचं रूप आणि स्वरूप अभिन्न आहे एकमेकाशी. एकाच मटेरियलमधून रूप आणि स्वरूप तयार झाले. आपलं रूप पंचमहाभूतात्मक आहे आणि स्वरूप परमात्म्याचं आहे, असे दोन भेद आहे. आपलं स्वरूप परमात्म्याचं आहे अंश, आणि रूप या पंचभौतिक प्रकृतीचा अंश आहे. आणि परमात्म्याचं कसं आहे, रूप आणि स्वरूप एकच आहे असं आहे. अजोपि सन्नव्यात. म्हणून हे प्राकृतिक रूप आहे, त्याला कार्यकारण परंपरा कर्मणा जायते जंतू. आणि भगवंताचं रूप निज इच्छा निर्मित तनू, त्याच्याकरता कर्मणा जायते जंतूचा संबंध नाही. म्हणून रूपरूपीचा अभेद जेवढा परमात्म्यामध्ये तसा आपल्यामध्ये नाही. आपलं रूप प्रकृती प्रधान आणि आपलं स्वरूप परमात्मा अंश असा भेद आहे दोन्हीमध्ये. आणि हा भेद जेव्हा जाईल तेव्हा कपटाची गाठ सुटेल. म्हणजे तत्त्वज्ञानदृष्ट्या आणि भक्तिदृष्ट्या हा रूप जाण्याकरता त्या रूपाचं हे प्रतिबिंब आहे, ही धारणा भक्तांमध्ये. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओवाळू मी गेले माय शारंगधरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवार, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. ही भक्ती मार्गातली स्वरूपानुसंधानाची दिशा. आणि सर्वाभूती पाहे एक वासुदेव झालं की आपोआप सरळ स्वभाव होतो. आपल्याच जातीचा आपण आपल्यावर कधी राग काढतच नाही. जसं शरीरातमध्ये भेद असून सुद्धा आपली जीभ आपल्या दातानं चावली तर आपण कोणावर रागवणार? रागवतच नाही. कारण एकतेची अनुस्यूतता कुठेतरी स्वीकार केली. बाह्यंग भेद आहे, दात वेगळे, जीभ वेगळे. दात जिभेला दात मुद्दाम चावत नाही, पण दाताखाली कधी कधी जीभ सापडते. पण सापडल्यावर आपण तिच्यावर रागवत नाही, दातावर रागवत नाही. का माझी जिभेला चावलं? तर का? तर दातही माझे आणि जीभही माझी. तसं संसारामध्ये ज्यावेळेला भगवत साक्षात्कार होतो तशा आत्मीय भावना होते. सर्वाभूती पाहे एक वास. त्यामुळं राग मिटला, सरळ स्वभाव. राग आला की कपट. म्हणून सरळ स्वभाव येण्याकरता एक तर भगवत दृष्टी ठेवा, नाही तर आत्मदृष्टी जागृत करा, तरच सरळ स्वभाव होईल. दिसायला वाक्य सोपं आहे. त्या भक्ताची नाव किनाऱ्याला लागली ज्याचा स्वभाव सरळ झाला. पण होईल केव्हा? जेव्हा भक्तीची गती येईल किंवा ज्ञानाची गती येईल तेव्हाच खऱ्या अर्थाचा सरळ स्वभाव आहे.
नाही तर चतुराईचा सरळ स्वभाव तर असतोच. व्यापारीसुद्धा आल्यावर पार कोपरापासून तुम्हाला हात जोडतात. तो सरळ स्वभाव आहे, पण सपसो नाही आहे आणि सर्व काळ नाही आहे. गिरायकी होईपर्यंत हात जोडतील आणि उधारी बोलवायची पाळी आल्यावर मग सदा सर्व काळ, म्हणून सपसो सरळ स्वभाव. नारायण ता भगत की. आपण कधी कधी सरळतेचं नाटक करतो, पण खरे सरळ नसतो. आणि खरे सरळ जर झालं ना तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून एवढा दोहा लक्षात ठेवा. आजच्या प्रवचनाचं सार. अजून काही कपटाचा गाठीचा विषय उद्या सुचला तर उद्या सांगू, पण आज जेवढा विचार सांगितला साधक हिताय. नारायण स्वामींचा छोटासा दोहा आहे. कल्याणाच्या दिशेला आपल्याला आरशासारखं पाहायला काय त्यांनी आश्वासन दिलं, संतांनी शिक्का मारला. हे दिसतंय का जरा पास. कपट गाठ मन में नहीं, सबसो सरल स्वभाव. नारायणता भजन की लगी किनारी, भगत की लगी किनारी नाव. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. नाम भगवान की. जय जय श्री राधे श्याम.